सलामीची पेर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे. अनकरपाडा संघाकडनं सचिन आणि त्यांच्या समवेत रवी पाहतोय आपण नॉन स्ट्रायकिंग एंडला. आणि सांघिक पहिलं षटक P1चं षटक घेऊन येतोय. अर्थातच मांजरली संघाकडनं विजय आलाय, ज्या विजयची देखील प्रशंसाजनक कामगिरी राहिली होती रणजित पहिल्या सामन्यामध्ये. कारण की चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून 2 स्पेल हाताळले गेले होते आणि त्याच्यात कमी खर्चिक राहिला होता आणि विकेट देखील गॅदर केल्या गेल्या होत्या. तोच विजय गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय पुन्हा एकदा या मॅच मध्ये. सचिन देखील मॅन ऑफ द मॅच राहिला होता मागील सामन्यात. तो सचिन स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. सज्ज होत आहेत दोन्ही फलंदाज. लेट्स प्ले. पहिला बॉल इनफिल्ड क्लिअर करत बॉलला काढलाय अगदी स्वीपर कव्हर रिजन मध्ये. फिल्डर चेस करतोय, जणू काही रेस लागली होती परंतु ती रेस जिंकली. बॉल नाही, चेंडू जाईल सीमारेषा पार, आर पार फरार. पहिला येतोय संघर्ष. नक्कीच धाव फलकावर लावण्यात आल्या होत्या अनकरपाडा संघाकडनं. परंतु जड तरला महत्व नसलेला खेळ म्हणजेच क्रिकेट आणि तो खेळ इथे मात्र रंगताना. वाईटची सांगता योगराजी बुटरे सरांच्या माध्यमातून अव्वंतर धावेच्या स्वरूपात एक धाव जरूर ऍड केली जाईल आणि धावसंख्या धाव फलकावर फ्लाय होताना 5 या आकड्यावर. पुढचा बॉल यावेळेस मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट. बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू जाईल सीमारेषा पार. हा येतोय सलगचा सचिनच्या बॅट मधून दुसरा 4 चौकार. म्हटलं जाताना तुम्ही कोण आहात आणि तुम्हाला कोण व्हायचंय यातील अंतर म्हणजे तुम्ही काय करता. आणि आता मात्र आतिषबाजी करतोय सचिन. पुन्हा एकदा बॅटची कड होती. शॉर्ट थर्ड रिजन मध्ये क्षेत्ररक्षक जरूर पाहायला मिळालं होतं. चांगली फिल्डिंग, कोणतंही धाव घेण्याचं मानस नाहीये. डॉट चेंडूची समाप्ती. कमबॅक केलाय विजयकडे देखील तो व्हेरिएशन्स ते अस्त्रशस्त्र आहेत तो देखील फलंदाजाला नमवू शकतो. परंतु सचिनची कामगिरी प्रशंसनीय राहिली आहे कारण की मागील सामन्यामध्ये त्याच्या बॅटमधून नक्कीच धावा आल्या होत्या आणि प्लेअर ऑफ द मॅच या किताबाने नक्कीच त्याला मात्र गौरवित करण्यात आलं होतं. तो सचिन स्ट्रायकिंग एंडला हाफ ट्रॅकर होता. पुन्हा एकदा स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न फिल्डर ते आहे. 1 बाउन्स फील्ड करतील इनफिल्डच्या आतमध्ये. त्या दरम्यान सिंगल एकवटली जाते. सिंगलच्या सहाय्याने 1 ने धावसंख्या वाढताना आपल्याला पाहायला मिळेल. जाऊन पोहोचते 10 या आकड्यावर. नक्कीच एखादा समालोचक म्हटलं तर त्याला गुणलेखनाची साथ असणं फार गरजेचं असतं आणि या स्पर्धेच्या माध्यमातून मागील दिवशी देखील आपण पाहिले चांगले गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये विशालजी गायकर, राजेशजी गायकर, रघुनाथजी गायकर, पोलीस पाटील, लेजेंडरी क्रिकेटर त्यांनी देखील चांगलं गुणलेखन केलं गेलं होतं त्यांच्या माध्यमातून. आणि आज देखील यावेळेस मात्र अपील जरूर होती परंतु आउटसाइड दी लेग जरूर इथे मात्र दर्शवलं होतं पंचांच्या माध्यमातून. इट्स अ लेग बायच्या स्वरूपात एक धाव एकवटली जाईल. 1च्या साहाय्याने धावसंख्या 1 ने वाढताना आपल्याला पाहायला मिळते 11 या आकड्यावर. गुणलेखक म्हटलं तर नक्कीच सुवर्ण अक्षराने गुणलेखन करण्याचं काम गुणलेखकाच्या माध्यमातून केलं जातं आणि सामन्याचा नक्कीच आढावा घेऊन सखोल अशी माहिती समालोचकापर्यंत पोहोचवली जाते आणि ती माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय. आज आमच्या समोर नक्कीच गुणलेखनामध्ये चेंजेस पाहायला मिळते. रणजितजी गायकर आम्हाला जोडले गेलेत आणि त्यांच्या माध्यमातून सखोल अशी माहिती दिली जाते. यावेळेस मात्र प्रॉपर लिव्ह जरूर केला होता. जणू काही वाटलं होतं ऑफस्टिकच्या अगदी बाहेर चेंडू फ्लाय होतोय आणि परंतु इथे मात्र डॉट चेंडूची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 1 संपुष्टात आलाय. P1च्या षटकाचा विचार करायचा झाला धावा जोडण्यात आल्या त्या म्हणजे 11 आणि विकेट न गमावता या 11 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली सुरुवात मी तर म्हणेन फ्लाइंग स्टार्ट अनकरपाडा संघाचं नक्कीच
एक रहस्य राहिलंय, त्यांची ज्या धावा होत आहेत चांगली टोटल ते स्कोरबोर्डवर लावतायत, त्याच्या मागे त्यांचे सलामीवीर, कारण की सलामीवीर चांगली स्टार्ट करून देतात. तदनंतर म्हटलं जातं ना, वेल बिगिन इज अ हाफ डन. चांगली सुरुवात हे तुमचं अर्ध काम तिथे मात्र संपन्न करून देत असतात. आणि इथे मात्र चांगली सुरुवात पाहायला मिळते. मागील सामन्यामध्ये देखील पाहिलं होतं सलामीची पेअर, त्यांच्यामध्ये पार्टनरशिप बिल्डअप झाली रवी आणि सचिन मध्ये, आणि त्या अनुषंगाने कुठेतरी 71 धावा आपल्याला बोर्डवर पाहायला मिळाल्या. या सामन्यामध्ये देखील तसंच चित्र, पहिल्या षटकामध्ये 11 धावा जोडण्यात आल्यात, एकही विकेट न गमावता. सांघिक दुसरं षटक घेऊन मांजरली संघाकडनं गोलंदाज दीपक आलाय. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहू शकतो रवी याला. रवीसाठी हा बॉल ऑफ केलाय, डाऊन दी बॉल, फिल्डर येईल का, पोचलाय जरूर, झेलची संधी होणार नाही चूक, झेल बाद होतोय. रवी बिग मॅन डाऊन. अर्थातच पहिल्या विकेटचं पतन टीम अंकरपाडा संघाला. रवी बॅक टू दी पविलियन. तो ब्रेक थ्रू आता देताना पहिल्याच बॉलवर दीपक आपल्याला पाहायला मिळाला. लॉफ्ट जरूर केला होता, परंतु डिस्टन्स कव्हर करता आलं नाही. एलिव्हेशन जरूर होता त्या बॉलवर. डाऊन दी बॉल, फिल्डर आला, क्षेत्ररक्षक, चांगला झेल आपल्याला पाहायला मिळाला. लॉंग ऑन रिझन मध्ये भावेशच्या माध्यमातून पहिला विकेटचं पतन टीम अंकरपाडा संघाला. रवी बाद होतोय. नौका फलंदाज इनाट नंबर 3 वर. मैदानाच्या आतमध्ये गणेश आलाय. गणेशसाठी हा बॉल लो फुल टॉस होता, त्याला देखील लॉफ्ट केलाय. फिल्डर तिथे आहे, जज करेल. वन बाउन्स उचलेल फेकेल त्या दरम्यान 2 धावा एकवटल्या जातात. 2च्या साहाय्याने धावसंख्या धावफलकावर वाढताना आपल्याला पाहायला मिळेल. जाऊन पोहोचते 13 या आकड्यावर. गणेशने देखील चांगली फलंदाजी केली होती, आतिषबाजी चढवली होती पहिल्या सामन्यामध्ये. इथे मात्र तसंच सातत्य राखलं जाईल का? म्हटलं जातं ना, क्रिकेटमध्ये कन्सिस्टन्सी असणं फार गरजेचं असतं, आणि ती कन्सिस्टन्सी पाहायला मिळेल का पुन्हा एकदा? यावेळेस मात्र तेच तर्रार चेंडूची फेकी केली गेली होती, आणि वन बाउन्स जो प्राप्त होतो तो मात्र बाउन्स इथे पाहायला मिळाला नाही. आणि त्या अनुषंगाने डॉट चेंडूची समाप्ती आपल्याला पाहायला मिळाली. डॉट चेंडूच्या साहाय्याने धावसंख्या स्थिरावलेली. लॉफ्ट केलाय, मिस टायमिंग स्ट्रोक आहे. फिल्डर तिथपर्यंत रीच होईल का? आलाय डाऊन दी बॉल, फिल्डर. इथे मात्र घडतीये चूक. चांगलं जजमेंट पाहायला मिळालं होतं, परंतु अंततः कुठेतरी झेल ड्रॉप झाला. आणि म्हटलं जातं ना, कॅचेस विन द मॅचेस. आजचा दिवस जर विचार करायचा झाला कम्पेअर टू कालच्या दिवसाच्या, आजच्या दिवसामध्ये चांगली क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं होतं, परंतु या सामन्यामध्ये एक क्रुशियल मोमेंट आहे, क्रुशियल सामना आहे, आणि इथे मात्र इम्पॉर्टंट झेल ड्रॉप होतोय. क्षेत्ररक्षक भावेशच्या माध्यमातून या आधी एक झेल कॅरी केला गेला होता भावेशच्या माध्यमातून, तोच भावेश इथे मात्र चुका करताना आणि जीवनदान प्रदान झालंय, तो म्हणजे गणेशला. यावेळेस इनफिल्ड मध्ये रनआउटची संधी, पुन्हा एकदा संधी मिस केली आहे. गॅदर करताना चुका केल्यात स्वतः गोलंदाज दीपक याने. थ्रो देखील ऍक्युरेट होता, पण गॅदर करताना चुका झाल्या, आणि पुन्हा एकदा जीवनदान प्राप्त होतोय, तो म्हणजे गणेशला. सलगचे 2 जीवनदान. आणि म्हटलं जातं ना, क्रिकेटमध्ये संधी असतं त्याचं सोनं करणं फार गरजेचं असतं, नाहीतर ती संधी कधी आपल्या अपयशाचं कारण ठरेल हे मात्र सांगू शकत नाहीये. हाफ ट्रॅकर यावेळेस मात्र फिंगर रोल केले गेले होते, आणि स्लो वन पिक करता आला नाही. डॉट चेंडूची समाप्ती. षटक क्रमांक 2 संपुष्टात आलाय. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्येचा विचार करायचा झाला, धावसंख्या धावफलकावर 16 या आकड्यावर आपल्याला पाहायला मिळते. सलामीवीरांचा विचार करायचा झाला, सचिन आणि रवीची जोडी आपल्याला पाहायला मिळाली. सचिनच्या बॅटमधून आतापर्यंत 9 धावा आल्या आहेत, आणि तो सचिन आपल्याला अजूनही तग धरून फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. 5 बॉलचा जरूर सामना केलाय सचिनने, परंतु 9 धावा देखील आल्या आहेत. आणि रवीचा विचार करायचा झाला, रवीच्या बॅटमधून एकही धाव आपल्याला पाहायला मिळाली नाही.
तदनंतर गणेशला 2 जीवनदान जणू प्राप्त झाले, परंतु त्या गणेशच्या बॅटमधून 4 चेंडूंचा सामना करत तब्बल 5 धावा कुठेतरी या षटकामध्ये रोखण्यात यश संपादन झालंय रणजित. कारण की पहिल्या षटकाचा विचार करायचा झाला 11 धावा आल्या होत्या आणि इथे मात्र फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्या गेल्यात आणि त्यामध्ये विकेट देखील आली आहे. विकेट 3 असू शकल्या असत्या, परंतु एकच विकेट प्राप्त होताना आपल्याला पाहायला मिळतं. जो प्रेशर क्रिएट करायचा होता ना, तो प्रेशर इथे मात्र क्रिएट केला गेलाय दीपकच्या माध्यमातून. सांघिक तिसरं षटक घेऊन येतो गोलंदाजी ट्रॅकवर. गोलंदाज भावेश आलाय. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज गणेशसाठी हा बॉल. यावेळेस मात्र स्कोअर ऑफ द विकेट चॉप करण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. यस, इट्स अ वाईड. अवांतर धावेच्या स्वरूपात एक धाव ऍड केली जाईल. इक्का दुक्का करून धावा येणं फार गरजेचं आहे, कारण की इथे मात्र दुसऱ्या ओव्हरमध्ये कुठेतरी रिस्ट्रिक्ट केलं गेलंय फलंदाजांना. हा बॉल लो फुल टॉस ऑफ साइडला. फटका चांगला आहे. 2 फिल्डर आहेत, परंतु त्यांच्या दस्तकावर मस्तक दे. चेंडू जाईल सरळ लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय अजून एक 4 चौकार. चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. गॅप शॉट सिलेक्शन होता अगदी लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या इथे. 2 फिल्डरला चकवत चेंडू अगदी सीमा रेषा पार. 4 धावांकरता चौकार. पुढचा बॉल. यावेळेस मात्र पुन्हा एकदा फिंगर रोल केले होते. रनआउटची संधी डायरेक्ट हिट झाला असता तर धोका असू शकला असता, परंतु तो झाला नाहीये आणि या अनुषंगाने कुठेतरी सुखरूप आपल्याला पाहायला मिळतोय सचिन पॉपिंग क्रिसच्या आतमध्ये. एक धाव एकवटली जाते. 1च्या साहाय्याने धावसंख्या धावफलकावर 22 या आकड्यावर फ्लाय होताना पाहायला मिळते. सचिन जोपर्यंत नक्कीच फील्डवर आहे तोपर्यंत धावा येत राहतील, यात मात्र शंका नाहीये. कारण की सचिनकडे तो कॅलिबर, तो पोटेन्शियल आणि ती कॅपाबिलिटी आपण पहिल्या सामन्यामध्ये देखील पाहिली आहे. तो सचिन. हाफ ट्रॅकर शॉर्ट ऑन जॅम. चेंडूला पाठवलाय सी महाराष्ट्र पार. हा येतोय सचिनच्या बॅट मधून. स्टँड अँड डिलिव्हर्ड षटकार. नक्कीच हे द्वंद्व आपल्याला पाहायला मिळत आहे. मानिवली नगरीत, क्रीडा नगरीत क्रिकेटच्या परिपटलावर रंगलेले हे द्वंद्व. सेकंड राऊंड मधील पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच अनकरपाडा विपक्ष मांजरली या 2 संघांदरम्यान. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर पाहू शकता. भावेशाला षटकार आलाय. इथून मात्र कमबॅक केला जाईल का? भावेशचा हा बॉल. पुन्हा एकदा लॉफ्ट स्ट्रोक. कव्हर रिजन मध्ये फिल्डर आहे तिथे, मात्र डीप मध्ये उचलतील फेकतील त्या दरम्यान 2 धावा यशस्वीरित्या संपन्न होतात. 2च्या साहाय्याने धावसंख्या 2 ने वाढताना आपल्याला पाहायला मिळेल. जाऊन पोहोचते 30 ऑन अ बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. टिमांकरपाडा संघाची चांगल्या धावगतीने धावा जोडल्या जात आहेत दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आणि धाव फलकावर 30 या आकड्यावर पाहायला मिळत आहेत. ऑन साइडला ऑनड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय. गॅप मध्ये आहे. काउपेज मध्ये फिल्डर होता, परंतु त्याला बीट करत चेंडू पुन्हा एकदा स्वैर होतोय सीमा रेषा पार. हा येतोय सचिनच्या बॅट मधून. अजून एक 4 चौकार. परंतु क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू अगदी सीमा रेषा पार 4 धावांकरिता चौकार आपल्याला येताना पाहायला मिळाला.
आता मात्र पुन्हा एकदा धावसंख्येला चालना प्राप्त होताना आपल्याला पाहायला मिळते. का नको, कारण की मी म्हटलं होतं सचिनकडे तो कॅलिबर, तो पोटेन्शियल आहे आणि ते सिद्ध करताना सचिन. हाफ ट्रॅकर, शॉर्ट ऑन पूल, पॉवरफुल असेल का? हो, यस इट इज पॉवरफुल. आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार. हा येतोय श्रद्धांजली देणारा षटकार. बैलगाडा शर्यत म्हटलं तर नक्कीच ज्याप्रमाणे क्रिकेट रसिक आपल्याला पाहायला मिळतात, त्याच प्रकारे शर्यत प्रेमी देखील आपल्याला पाहायला मिळतात. अनेक तारे सितारे शर्यती क्षेत्रामध्ये देखील पाहायला मिळतात. ज्याप्रमाणे क्रिकेटमध्ये ऑलराऊंडर असतात, त्याचप्रमाणे शर्यत क्षेत्रात देखील आपल्याला ऑलराऊंडरची भूमिका पार पाडताना अनेक शर्यत प्रेमी आणि अनेक बैलगाडा मालक आपल्याला पाहायला मिळतात. परंतु सचिनची प्रशंसाजनक कामगिरी राहिली आहे. सचिन मात्र थांबायचं नाव घेत नाहीये. मी म्हटलं होतं कन्सिस्टन्सी असणं फार गरजेचं आहे आणि ती कन्सिस्टन्सी सिद्ध करत असताना सचिन या सामन्यामध्ये देखील सचिनचा विचार करायचा झाला तर आतापर्यंत त्याच्या बॅटमधून 27 धावांची खेळी साकारली गेली आहे. उर्वरित 6 चेंडूंचा खेळ शेष असणार आहे या सामन्यामध्ये आणि या 6 बॉलवर किती धावा बनवल्या जातील याकडे मात्र सर्वांचं लक्ष असेल. षटक क्रमांक 4 साठी पाचारण करण्यात आलंय साहिल याचं आणि इथून मात्र साहिलला चांगली गोलंदाजी करणं भाग असणार आहे, कारण की संघ बॅकफुटला आहे. भरघोस वेगाने धावा जोडल्या जातात धावफलकावर आणि इथून मात्र लगाम लगवायची असेल तर मी तर म्हणेन ही जी पेअर आहे हिला मात्र फोडणं फार गरजेचं आहे. पार्टनरशिपची गरज होती, ती पार्टनरशिप बिल्डअप होताना मैदानाच्या आतमध्ये सज्ज होत आहे साहिल. राईट आर्म ओव्हर द विकेट. गणेशसाठी हा बॉल ऑनसाइडला टर्न केलाय. फिल्डर तेथे येतोय डीप मधून, मिड विकेट रिजन मधून. यस, या दरम्यान सिंगल एकवटले जाते. एकच्या सहाय्याने धावसंख्या धावफलकावर 41 ऑन अ बोर्ड आपल्याला पाहायला मिळते टीम करपाडा संघाची. जरूर डगआउटचा विचार करायचा झाला कुठेतरी हास्य पाहायला मिळतंय चेहऱ्यावर, कारण की का नको जी टोटल पहिल्या सामन्यामध्ये देखील साबूत ठेवली होती आणि तीच टोटल या सामन्यामध्ये देखील राखली जातीये. फलंदाजांकडनं यावेळेस मात्र खोलवर टप्प्याचा बॉल होता. बॉलर बॅकस्ट्राईक पाहायला मिळाली. फिल्डर तिथे येतोय. रनआउटची संधी. यस, इथे मात्र धावचित होतोय गणेश. विकेट क्रमांक 2. टीम आनकरपाडा संघाला गणेश बॅक टू द पवेलियन. जरूर सर्वांनी विचार केला असेल साहिल कमबॅक करून देईल का, परंतु म्हटलं जातं ना पायाला स्पर्श करून जाणाऱ्या त्याच लाटा असतात ज्या मोठ्या बोटी बुडवण्याचं सामर्थ्य ठेवतात. शेवटचा गोलंदाज म्हटला तर वीक पॉइंट असतो प्रत्येक संघाचा, परंतु इथे मात्र त्याला नक्कीच इनवर्स अशी कामगिरी करताना यावेळेस मात्र यस कट करण्याचा प्रयत्न होता, परंतु वाईटची संगता पंचांच्या माध्यमातून अवांतर धावेच्या स्वरूपात एक धाव ऍड केली जाईल. एकच्या सहाय्याने धावसंख्या 43 या आकड्यावर. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल काल भैरव अंताडे त्यांना फाईट करेल श्रीराम स्पोर्ट्स कोंडेरी. दोन्ही संघांच्या कर्णधाराने यायचे. झेलबादची संधी. या मॅचची गोल्डन विकेट कॅरी करताना उशीर का होईना लेट पॉइंटेड, परंतु इथे मात्र सचिन बाद होतोय. अर्थातच तिसऱ्या आनकरपाडा संघाला. नेक्स्ट मॅच काल भैरव अंताडे विपक्ष श्रीराम स्पोर्ट्स कोंडेरी. चला दोन्ही संघांच्या कर्णधाराने रिपोर्टिंग करायचंय. ऑलरेडी विलंब झालाय आणि नक्कीच वेळेचं प्रबंध आहे. अतिशय मानाची सन्मानाची ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि त्या स्पर्धेच्या अंतर्गत काही नियम वाटी आहेत. सज्ज होत्या पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर साईल.
स्ट्रायकिंग एंडला फलंदाज नयन. नयनसाठी हा बॉल टॅप केलाय. फिल्डर देत आहे डीप मध्ये, डीप बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये. दुसऱ्याचा मानस दाखवलाय. थ्रो येईल का? तिसरा देखील घेण्याचा मानस दाखवलं जरूर आहे, परंतु इथे मात्र धावचीत होईल. फलंदाज नयन आला तसाच परतला आणि या दरम्यान 2+ रनआउट आपल्याला पाहायला मिळेल. विकेट क्रमांक 4 टीम अनकरपाडा संघाला. सुजित साठी हा बॉल फिंगर रोल केले गेले होते. हाफ ट्रॅकर होता, पुल करण्याचा प्रयत्न, परंतु एक धाव जरूर कंप्लीट झाली होती. तू मय मय मैदानाच्या आतमध्ये लेग बायच्या स्वरूपात एक धाव एकवटली जाते. इथे मात्र स्ट्राईक देण्याचा प्रयत्न चालू होता. सुजितला देखील परतावं लागतंय. रनआउटच्या स्वरूपात अजून एक विकेटचं पतन टीम अनकरपाडा संघाला. नौका फलंदाज इनाट नंबर 7 वर नितेश. ओ माय गॉड, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र काढलंय आणि शेवटच्या बॉलवर फर्निचर डिस्ट्रॉय करताना अर्थातच गीतेश बाद होतोय. बोल्ड आउट. अर्थातच षटक क्रमांक 4 देखील संपुष्टात इथे आपल्याला पाहायला मिळतोय. 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावर अनकरपाडा संघाची आपल्याला पाहायला मिळते 45 धावा आणि 46 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. ते म्हणजेच मांजारली संघासमोर
डिसिजन क्षेत्ररक्षण. फिल्डिंग स्वीकारली आहे. या आधीचे सामने आपण पाहिलेत, नक्कीच अनुकूल आहे बॅटिंगसाठी देखील पिच, परंतु ठीक आहे, जास्त मनोगत घेणार नाहीये. दोन्ही संघांना शुभेच्छा असणार आहेत. टॉस बॉक्स मधून नक्कीच न्यूज अशी आहे की कोंडेरी स्पोर्ट्स संघाने अर्थातच टॉस जिंकलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. इट्स ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच. पहिला चेंडू भावेशसाठी होता आणि आलाय हा व्हाईट बॉल. पहिला चेंडू दिशेपासून भरकटलेत गोलंदाज जयेश आणि पंचांनी दंडित केलाय. धावसंख्या आहे 1. 47 धाव बनवायच्या आहेत. आई गावदेवी मांजरली या टीमला या सामन्यामध्ये. यावेळेस लॉफ्टेड कव्हर ड्राईव्हचा फटका इनफिल्डच्या वरून खेळतायत. आउटफील्ड फास्ट आहे. स्वीपर कव्हर सीमा रेषेच्या बाहेर. हा चौकार येतोय फलंदाज भावेशच्या बॅटमधून. मास्टर. धावसंख्या आहे 5. पहिला चेंडू आला होता वाईड आणि त्यानंतर हा चौकार येतोय फलंदाज भावेशच्या बॅटमधून. 47 धाव बनवायचे आहेत 4 षटकांमध्ये. दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना सुरू आहे. पुन्हा एकदा अपीच खेळतात. मिसटायमिंग आहे परंतु क्षेत्ररक्षक थोडस चुकीचं जजमेंट मित्र म्हणेन आणि मिल्टीले चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या 2ने पुढे जाईल. 7 धावा धावफलकावरती. सुरुवात खूप चांगली केली आहे या मॅच मध्ये आई गावदेवी मांजरली या संघाने. कालचा दिवस देखील मांजरली संघाने गाजवला होता. ओमसाई मांजरली संघ दाखल झालाय श्रद्धांजली चषकाच्या टॉप 4 मध्ये आणि आज कोणता संघ त्यांच्या समोर येईल खेळण्यासाठी. स्विंग अँड मिस. प्रचंड वेग आपण पाहिला आणि येतोय हा डॉट बॉल. धावसंख्या धावफलकावरती आहे 7. षटक क्रमांक सुरू आहे. हे पहिलं गोलंदाज जयेश यांचं. ज्या जयेशने पहिल्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली होती तोच जयेश आपण पाहतोय या मॅच मध्ये या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. क्या बात आहे. लेट कट करण्याचा प्रयत्न आणि आलाय हा डॉट बॉल. दीपक नाराज आहेत भावेशवरती कारण की सलगचे 2 चेंडू आले डॉट. धावसंख्या आहे 7. 47 धावांचा पाठलाग करायचा आहे आई गावदेवी मांजरली या टीमला. आणि हा वाईट बॉल येतोय. धावसंख्या 8 धावा धावफलकावरती. वाईट बॉलचा इशारा येतोय. षटक क्रमांक सुरू आहे. हे पहिलं गोलंदाज जयेश यांचं. एक काटेकी टक्कर पाहायला मिळते या 2 टीम मध्ये. बिग बॅटल पाहायला मिळते या 2 संघांमध्ये. मिडॉनला क्षेत्ररक्षक आहेत आणि त्याच्यावरती मिळते 1 धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 9 धावा धावफलकावरती आहेत. दीपकने पहिल्या मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली होती आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता तोच दीपक आपण पाहतोय स्ट्राइक इनला येतोय. रन मशीन आहे आई गावदेवी मांजरली या टीमची. राईट आर्म ओव्हर द विकेटने जयेश. यावीस लॉफ्टेड हिट स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. फटका 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार येतोय दीपकच्या बॅट मधून. धावसंख्या 4ने पुढे जाईल. 13 धावा धावफलकावरती. फ्लाइंग स्टार्ट केलाय. स्वप्नवत सुरुवात करून दिली आहे या मॅच मध्ये भावेश आणि दीपकने आई गावदेवी मांजरली या संघाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 13. बनवायच्या धावा 47. 4 षटकांमध्ये 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी 34 धावांची
अजूनही गरज. अठरा चेंडू बनवायच्या धावा 34. 11.33च्या सरासरीने प्रति षटकामागे धावा बनवावे लागतील हा सामना जिंकण्यासाठी. मांजरली या टीमला अंखरपाडा आणि मांजरली बॅटची कडा आहे आणि क्षेत्ररक्षक थोडीशी दूर होते. एक धाव झाली पूर्ण. खराब क्षेत्ररक्षण. दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिल्टील्या चेंडूवरती एकूण 2 धावा धावसंख्या 2ने पुढे जाईल. 15 धावा धावफलकावरती आहेत. विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे या सामन्यामध्ये आई गावदेवी मांजरली या संघाने. बिनबाद 15 अशी चांगली सुरुवात केली. 15 धावांची पार्टनरशिप बनवली आहे या सामन्यामध्ये. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न आणि आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहे 15. 22 फुल टॉस. स्लॉक स्वीप केलाय. डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहे. एलिव्हेशन नाहीये. 2 धावा झालेत पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे आणि तिसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. जिथे 2च धाव होत्या तिथे मात्र मिल्टील्या चेंडूवरती 3 धावा. खराब फेकी आपण पाहिली आणि धावसंख्या 3ने पुढे जाईल. 18 धावा धावफलकावरती. 29 धावांची अजूनही गरज आहे. 15 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 15 चेंडू बनवायच्या धावा 29 या सामन्यामध्ये. नेक्स्ट मॅच आहे कालभैरव अंताडे आणि श्रीराम स्पोर्ट्स कोंढिरी या 2 टीम मध्ये. कोंढिरी या संघाने टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग स्वीकारली आणि इन्व्हाइट केलेला आहे कालभैरव अंताडे या टीमला बॅटिंग करण्यासाठी. लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे आणि गणेश यांना दंडित केले पंचांनी. येथे व्हाईट बॉल. धावसंख्या 19 धावा. जिंकण्यासाठी 28 धावांची अजूनही गरज आहे. एक धाव तर पूर्ण केली आणि पंचांचा इशारा येणं बाकी आहे. व्हाईट +1. मिल्टील्या 2 धावा धावसंख्या 2ने पुढे जाईल. 21. 21 धावा धावफलकावरती आहे. जिंकण्यासाठी 26 धावांची अजूनही गरज आहे. 2 वाईट चेंडू फेकलेत गणेशने या षटकामध्ये या मॅच मध्ये आणि धावसंख्या आहे 21. स्ट्राईक इनला फलंदाज भाविश आहेत ज्याने एक चौकार लगावलाय या इनिंग मध्ये. खूप चांगली बॅटिंग तो करतोय आपल्या संघासाठी भाविश. पुन्हा एकदा स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न. लाऊड अपील आणि यस बॅट कट आहे सांगत असताना फलंदाजांनी इशारा केला होता की बॅट कट आहे आणि पंचांनी ते मान्य देखील केलंय. स्क्वेअर लेगचे पंच योगराज बुटिरे सर आहेत आणि त्यांनी सांगितलंय की बॅटची कडा आहे आणि मिल्टील्या चेंडूवरती एकूण 2 धावा धावसंख्या 2ने पुढे जाईल. 23 धावा धावफलकावरती आहेत. 24 धावा अजूनही बनवायच्या आहेत या सामन्यामध्ये. आई गावदेवी मांजरली या टीमला विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे या सामन्यामध्ये. दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे आहेत. दोन्ही संघ तुल्यबल संघ आहेत आणि खूप चांगली फाईट पाहायला मिळते या 2 संघांमध्ये.
फुलटॉस चेंडू आहे, गॅप मधून चेंडू चाललाय, लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर चौकार येतोय भावेशच्या बॅट मधून. मॅच विनिंग बॅटिंग करतोय भावेश. सो मच डीजे मास्टर. धावसंख्या आहे 27. 13 चेंडू शिल्लक. यस, पाणी घेऊन जायचं आहे या चेंडू नंतर. 13 चेंडू आणि 20 धाव बनवायचे आहेत या सामन्यामध्ये आई गावदेवी मांजरली या टीमला. मिस्टामिंग स्ट्रोक आहे परंतु गॅप मधून चेंडू चाललाय स्वीपर कव्हरच्या दिशेने. खराब क्षेत्ररक्षण. 2 फिल्डर आले होते. आउटफील्ड देखील फास्ट आणि सीमा रेषेच्या बाहेर हा चौकार येतोय. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 31-31. येणारे 12 चेंडू जिंकण्यासाठी बनवायचे धावा 16. विजयाच्या समीप आपण पाहू शकाल आई गावदेवी मांजरली या टीमला. चांगली सुरुवात राहिली. 31 धावांची पार्टनरशिप बनवली आहे भावेश आणि दीपकने. आणि या पार्टनरशिप मध्ये भावेशचा सिंहाचा वाटा आहे जो खूप चांगली बॅटिंग करतोय आपल्या टीमसाठी. रवी धुमाळ येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी. कॅप्टन येतोय. तिसऱ्या षटकामध्ये 12 चेंडू 16 धावांची गरज आहे या मॅच मध्ये मांजरली या टीमला. राईट आर्म ओव्हर द विकेटने रवी धुमाळ महाराष्ट्र पोलीस. आणि पहिल्या चेंडूवरती विकेटचं पतन. ही गोल्डन विकेट मिळवली आहे दीपक. बॅक टू द पवेलियन. मयूर येतोय नवीन फलंदाज. 11 चेंडू शिल्लक आहे. 16 धावांची गरज आहे. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली आहे कॅप्टनने.
कारण की संघनायकाला कमबॅक करून द्यावा लागेल या मॅच मध्ये. राजे छत्रपती अनकरपाडा संघ आणि सामना सुरू आहे. आई गावदेवी मांजरली. 11 चेंडू बनवायच्या धावा 16. सामना जिंकण्यासाठी मांजरली या टीमला मयूर येतोय. नवीन फलंदाज हार्ड हिटर फलंदाज आहे. यावेळी बॅटची कडा आहे आणि शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला चांगले क्षेत्ररक्षण त्याच्यावरती मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. 10 चेंडू जिंकण्यासाठी 15 धावांची गरज आहे. हे षटक फार महत्वाचं असेल. हे षटक या सामन्याचं प्रतिबिंब असेल. जर या षटकामध्ये कमी धावा आल्या तर नक्कीच कमबॅक होईल अनकरपाडा टीमचा. आणि जर या षटकामध्ये 1 ते 2 मोठे फटके आले तर या सामन्यावरती वर्चस्व निर्माण करेल. लॉफ्टेड हिट गॅप मधून चेंडू जाईल मिड विकेट. सीमा रेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन चौकार. मास्टर 9 चेंडू शिल्लक आहेत आणि 11 धावांची गरज आहे. धावसंख्या 36 आहे. 47 धावा बनवायच्या त्या मॅच मध्ये. 11 धावांची अजूनही गरज. चेंडू शिल्लक आहेत 9. चेंडू आणि बनवायच्या धावा 11. चेसिंग कंपल्सरी आहे त्यामुळे कंपल्सरी या धावा बनवावे लागतील. क्या बात आहे. चांगला चेंडू आपण पाहिला. चांगला चेंडू. लाईन चांगली आहे. लेंथ चांगली आहे आणि आलाय हा डॉट बॉल. येणारे 8 चेंडू जिंकण्यासाठी 11 धावांची गरज आहे. हाय व्होल्टेज सामना बिग फाईट मॅच रंगतीये. या दोन संघांमध्ये काटेकी टक्कर पाहायला मिळते. लॉफ्टेड इट इनटू द स्लॉट अँड आउट ऑफ द प्लॉट. लॉंग ऑन. सीमा रेषेच्या बाहेर. मांजरली गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड स्ट्रोक षटकार. पाच धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. बनवायच्या धावा 5. पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न. मिस्टायमिंग आहे. डीप मधून फिल्डर येतील. प्रयत्न खूप चांगले केले होते. झेल पर्यंत पोहोचू शकले नाहीयेत आणि मिळतील्या चेंडूवरती एकूण 2 धावा पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर. धावसंख्या आहे 44 आणि जिंकण्यासाठी 3 धावांची गरज आहे. 6 चेंडू शिल्लक. बनवायच्या धावा 3 या मॅच मध्ये आई गावदेवी मांजरली या टीमला. चला विनंती असेल कोंडेरी संघ आपण समोर या व्यासपीठाच्या, कारण की इथूनच आपल्याला आतमध्ये जायचं आहे रोहित. त्यामुळे विनंती असेल आपल्या टीमला आपण घेऊन यायचं आहे. श्रीराम कोंडेरी. कोंडेरी म्हटलं तर आमचे समालोचक मित्र विश्वासजी केने यांच्या गावातील हा संघ आहे आणि त्यांच्या समोर कालभैरव अंताडे हा संघ. तीन धाव बनवायचे आहेत. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाजी मार्कवरती अनिकेत येतोय. या अंतिम षटकामध्ये अनिकेत. बॅकफुटला गेल्या स्क्वेअर कट करतायत.
चेंडू डायव्हर्ट झालाय आणि मिल्टील्या चेंडूवरती एकूण 2 धावा. स्कोरर लेवल जिंकण्यासाठी एका धावेची गरज आहे. 5 चेंडू शिल्लक. बनवायची धाव एक या मॅच मध्ये. 5 चेंडू आणि एका धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. यावीस पूल केलाय आणि पाठवलाय लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. चौकार आणि सामना झालाय फिनिश आणि सामना जिंकलेला आहे. आई गावदेवी मांजरली संघ दाखल होतोय श्रद्धांजली चषकाच्या थेट क्वार्टर फायनल मध्ये. अभिनंदन आई गावदेवी मांजरली या टीमचं आणि हार्ड लक राजे छत्रपती अनखरपाडा टीमचं. लाईनअप करायचं आहे, शेक हँड करायचं आहे आणि त्यानंतर हे मैदान सोडायचं आहे. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आहे ज्याने बनवल्या नाबाद 34 धावा भावेश या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच.